कल्याणमधील मराठी कुटुंबाला मारहाण प्रकरणी आरोपी अखिलेश शुक्लाला 29 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी. अखिलेश शुक्लासह 5 आरोपींच्या पोलीस कोठडीत वाढ. संतोष देशमुख हत्या प्रकरण आरोपी विष्णू चाटेला 6 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी. केज न्यायालयाचा आदेश. हवेत गोळीबार करणाऱ्या कैलास फडला जामीन मंजूर. 50,000 रुपयांच्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर. मिसाई जवळगा इथल्या सरपंच हल्ला प्रकरणी 4 अज्ञात आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल. धाराशिवचे पोलीस अधीक्षक संजय जाधव यांची माहिती. पंकजा मुंडेंनी स्वीकारला मंत्रिपदाचा पदभार. शासकीय दुखवटा असल्यानं साधेपणानं पदभार स्वीकारला. माझ्या वडिलांना न्याय मिळालाच पाहिजे, संतोष देशमुखांची मुलगी वैभवी देशमुखचं वक्तव्य. कल्याण पूर्वेत सुलभा गायकवाड यांचे अभिनंदनाचे बॅनर फाडले. 2 अज्ञात व्यक्तींनी बॅनर फाडल्याचं सीसीटीव्हीमध्ये चित्रित. कल्याण कोळसेवाडी पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल. मुंबई हल्ल्याचा मास्टर माइंडचा पाकिस्तानमध्ये मृत्यू. वॉन्टेड दहशतवादी अब्दुल मक्कीचा पाकिस्तानमध्ये मृत्यू. पंढरपूरची चंद्रभागा नदी घाणीच्या विळख्यात. भाविकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर. माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांना भारतरत्न द्या. आम आदमी पक्षातले राज्यसभेचे खासदार संजय सिंग यांची मागणी. मंत्रिमंडळामध्ये कुणाला घ्यायचं हा निर्णय घेताना भुजबळही उपस्थित होते. रुपाली चाकणकर यांचं विधान. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.